स्पॅनिशची जवळीक. अमेरिकेत सध्या स्पॅनिश भाषा शिकायची प्रस्थ दिसते आहे. ही भाषा ही मोठी अजब आहे. अमेरिकेतला जो कामकरी वर्ग आहे त्या वर्गाची ही बोलीभाषा आहे. जगात सगळ्यात जास्त लोक म्हणजे 130 कोटी लोक मंडारिन म्हणजे चिनी बोलतात व ती युनोची 6 पैकी 1 मान्य भाषा आहे. त्यानंतर नंबर लागतो स्पॅनिश हिस्पॅनिओल भाषेचा, जी बोलतात 50 कोटी लोक. ही स्पॅनिश भाषा मराठीला जवळीक वाटावी अशीच आहे. आपण मराठी लोक जे तू तू मैमे करण्यात वाकबगार असतो, तसेच त्यांचं तू स्पॅनिशमध्येही तूच आहे. आपला सदरा घालण्याअगोदर आपण बहुधा खमीस घालत असू, कारण स्पॅनिशमध्ये सदऱ्याला खमिसाच म्हणतात. पूर्वी आपण ज्या मेजवर बसत असू त्याच मेजावर आजही स्पॅनिश लोक बसतात. आपल्याला व स्पॅनिश लोकांना सारखाच पगार मिळत असावा, कारण दोन्हीकडे पगार म्हणजे पगारच आहे. स्पॅनिश लोकांच्या पायजम्याला नाडा नसावा, कारण नाडाचा अर्थ नाही असा होतो. अंक म्हणजे जी मांडी होते ती स्पॅनिश लोकांना बेडकाचे पाय वाटते. जी गोष्ट आपल्याला अप्रिय वाटते ती स्पॅनिश लोकांना अप्रितो वाटते. ज्या मराठी म्हाताऱ्यांना अस्मा होतो त्यांना स्पॅनिशमध्येही अस्माच होतो. जे मराठीत बैलोबा ठरतात त्यांना स्पॅनिश लोक बुये म्हणतात. कामशास्त्रात पलंगाचे महत्त्व स्पॅनिश लोकांना पटलेले असावे, कारण ते पलंगालाच काम म्हणतात. दशमान पद्धतीतल्या दशला ते लोक देज म्हणतात. 2ला दोस म्हणतात. पूर्वी गॅबर्डिन नावाचे एक कापड मिळे, त्याचा अर्थ ते रेनकोट असा करतात. जर्सी व मनिला हे त्यांचेच प्रकार असावेत, कारण ते लोक त्याच नावाने ते ओळखतात. भांडणाऱ्या माणसाला ते लुच्चा म्हणतात. धर्मशाळा, कार्यशाळा वगैरेतले शाळा म्हणजे स्पॅनिश लोकांची खोली ठरते.